उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सोलापूरचा तो कडक उन्हाळा. मी गावी मजेत होतो. शेतात फिरणे, आंबा खाणे आणि मित्रांसोबत गप्पा मारणे यात दिवस कसे जात होते कळत नव्हते. पण अचानक एके दिवशी दुपारी माझ्या जिवलग मित्राचा, समीरचा फोन आला. "अरे, तातडीने मुंबईला ये, HDFC बँकेत एक मोठी वॅकन्सी आहे. उद्याच इंटरव्ह्यू आहे. मी मॅनेजरशी बोललोय, तू फक्त हजर राहा." माझ्या आनंदाला पारावार उरला नाही, पण पेच हा होता की जायचे कसे. ऐनवेळी ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळणे निव्वळ अशक्य होते. शेवटी मी खासगी बसने जायचा निर्णय घेतला. नशिबाने एक एक्स्ट्रा बस सुटणार होती, त्यात मला सिटिंगचे तिकीट मिळाले. संध्याकाळी 6 वाजता सोलापूर बस स्टँडवरून बस सुटली. मी माझ्या सीटवर जाऊन बसलो. माझ्या बाजूला, खिडकीपाशी एक विवाहित स्त्री बसली होती. तिचे सौंदर्य साधे पण अत्यंत प्रभावी होते. नऊवारी साडी किंवा ड्रेस नसून तिने एक सुंदर पंजाबी सूट घातला होता. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पहिल्या नजरेतच तिने मला घायाळ केले होते, पण मी एक जेंटलमन असल्यासारखा शांतपणे माझ्या जागेवर बसलो. ती बस एक्स्ट्रा असल्याने प्रवाशांची गर्दी खूप कमी होती. आमच्या मागच्या 4-5 सीट्स पूर्ण रिकाम्या होत्या. गाडीने वेग पकडला आणि सोलापूरची लाल माती मागे सुटू लागली. सुरुवातीला आम्ही दोघेही गप्प होतो. मी माझा वेळ घालवण्यासाठी फोन काढला आणि इंस्टाग्राम रील्स बघू लागलो. मला जाणवले की ती स्त्री चोरून माझ्या फोनमध्ये बघत आहे. मी मुद्दाम फोन तिच्या दिशेने थोडा तिरका धरला. एक अतिशय विनोदी रील समोर आली आणि अचानक ती स्त्री खळाळून हसली. "सॉरी हम. पण ती रील खरंच खूप भारी होती," ती म्हणाली. तिचा आवाज अतिशय मृदू होता. तिथून आमच्या गप्पांना सुरुवात झाली. "काही हरकत नाही," मी हसून म्हणालो. मी तसाही वेळ घालवण्यासाठीच बघत होतो. रात्रीचे 8 वाजत आले होते. गप्पांचा ओघ वाढला. तिने विचारले, "कुठे उतरणार तुम्ही?" मी म्हणालो, "ठाण्याला. तिकडून मग पुढे मुंबईला जाईन." "आणि तुम्ही?" ती हसून म्हणाली, "योगायोग बघा, मी पण ठाण्यालाच उतरणार आहे." 9:30 वाजता बस एका हायवेवरील हॉटेलवर जेवणासाठी थांबली. मी खाली उतरलो, पण ती मात्र बसमध्येच बसून होती. मला थोडे अस्वस्थ वाटले. मी पुन्हा बसमध्ये गेलो आणि विचारले, "तुम्ही जेवायला नाही येणार का?" ती म्हणाली, "नाही, मी घरून डबा आणलाय, मी इथेच खाते." मी ठीक आहे म्हणून जेवायला गेलो. मी एकटाच एका टेबलवर बसून जेवत होतो. अचानक समोर कोणीतरी येऊन बसल्याचा भास झाला. बघतो तर ती समोर उभी होती. "अरे तुम्ही तुम्ही तर जेवणार नव्हता ना?" मी आश्चर्याने विचारले. ती थोडी लाजत म्हणाली, "तुम्ही माझी इतकी काळजी करून विचारायला आलात, तर मला राहवलं नाही. वाटलं, एकटं जेवण्यापेक्षा तुमच्या सोबत गप्पा मारत जेवलेलं कधीही चांगलं." आम्ही सोबत जेवलो. त्या 15-20 मिनिटात आम्ही एकमेकांबद्दल खूप काही जाणून घेतले. तिचे नाव सायली, नाव बदललेले होते. जेवण झाल्यावर आम्ही पुन्हा बसमध्ये येऊन बसलो. ड्रायव्हर आणि इतर प्रवासी अजून जेवत होते. बसमध्ये फक्त आम्ही दोघेच होतो. बाहेर किर्र अंधार आणि बसच्या डिम लाईट्समध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं. सायली माझ्याशी बोलताना आता अधिक मोकळेपणाने वागत होती. तिच्या बोलण्यात एक प्रकारचा आपलेपणा होता जो मला आकर्षित करत होता. तेवढ्यात प्रवासी येऊ लागले आणि आम्ही पुन्हा सावरलो. 11 वाजले आणि बस पुन्हा धावू लागली. कंडक्टरने लाईट्स बंद केल्या. सगळीकडे शांतता पसरली होती. लोक झोपी गेले होते. पण आमच्या डोळ्यांतून झोप उडाली होती. अचानक सायलीने अंधाराचा फायदा घेत माझा हात घट्ट पकडला. तिच्या स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला. तो स्पर्श केवळ मैत्रीचा नव्हता, तर त्यात एक ओढ होती. मीही तिचा हात हातात घेतला. त्या रात्रीच्या प्रवासात, इंजिनच्या आवाजात आणि थंड हवेत आम्ही एकमेकांच्या जवळ आलो होतो. रात्रीचे 2 वाजले असावेत. बस लोणावळ्याच्या घाटातून चालली होती. सायली अचानक गंभीर झाली आणि माझ्या कानाजवळ येऊन हळू आवाजात म्हणाली, "मला माहीत नाही हे कसं घडतंय, पण मला तुम्ही हवे आहात. काय करू मी, जेणेकरून तुम्ही कायमचे माझे व्हाल?" तिचे हे शब्द ऐकून मी चक्रावून गेलो. ज्या स्त्रीला मी फक्त 4 ते 5 तासांपूर्वी भेटलो होतो, जिच्याशी माझा साधा परिचय होता, ती इतक्या लवकर माझ्यावर इतका विश्वास कशी काय टाकू शकते? मनात विचार आला,
हे प्रेम आहे की केवळ त्या प्रवासातले क्षणिक आकर्षण? मी तिचा हात हातात घेतला आणि शांतपणे म्हणालो, सायली, काहीही घाई करू नकोस. आपण एकमेकांना आत्ताच भेटलो आहोत. तू फक्त माझ्याशी बोलत राहा, मला भेटत राहा. मी तुझ्यासाठी नेहमी उपलब्ध असेन. आपण या नात्याला वेळ देऊया. माझ्या या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसले. तिने माझे डोके तिच्या खांद्यावर टेकवले. उरलेला प्रवास शब्दांशिवाय पण खूप काही बोलून गेला. पहाटेचे 5 वाजले आणि ठाणे आले. बस थांबली. खाली उतरताना आम्ही एकमेकांचे नंबर घेतले. तिने जाताना मागे वळून माझ्याकडे बघितले आणि एक गोड स्मितहास्य दिले. त्या स्मितहास्यात भविष्यातील अनेक भेटींची आश्वासने होती. मी माझ्या इंटरव्ह्यूसाठी निघालो, पण माझ्या मनात मात्र सोलापूर ते मुंबईच्या या प्रवासातील ती अनोळखी सहप्रवाशी कायमची घर करून राहिली होती. अनोळखी प्रवासात भेटलेली माणसं कधीकधी आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. पण लक्षात ठेवा, आकर्षणाच्या भरात वाहून जाण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या विश्वासाचा आदर करणे आणि नात्याला पुरेसा वेळ देणे हीच एका जेंटलमनची खरी ओळख असते. भावनांच्या वेगात घेतलेला निर्णय क्षणिक सुखाचा असू शकतो, पण समंजसपणाने जपलेलं नातं आयुष्यभराची साथ देऊ शकतं.